दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. स्मृतीस्थळाच्या आजच्या ज्ञानसत्रामध्ये आपण एकंदरीत 7 ते 8 स्मृती पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली स्मृती आहे तथा विज्ञापनी भटोबासी भिक्षा देणे. मागच्या ज्ञानसत्रामध्ये जे आपण पाहिलं, कवीश्वर बासांनी केशवाचार्यांना भटोबासांपाशी आणलं. केशवाचार्य म्हणत होते की आम्ही आचार्यांपाशी दीक्षा घेऊ, आणि मग कवीश्वर बासांनी त्या केशवाचार्यांना, जे केशवाचार्य कवीश्वर बासांचे पूर्वाश्रमीचे गुरु होते अन्य संप्रदायाचे, तर त्या केशवाचार्यांना कवीश्वर बासांनी नागदेवाचार्यांच्या सन्निधानामध्ये आणलं आणि त्यांना आचार्यांनी दीक्षा द्यावी अशी विनंती कवीश्वर बास आचार्यांना करतात की माझे गुरुवर्य आलेले आहेत पूर्वाश्रमीचे, ते संन्यास घेण्यासाठी तयार आहेत, तर त्यांना तुम्ही दीक्षा देऊन टाका. तर त्या प्रसंगावर मग आचार्य काय म्हणतात काय नाही, आणि मग शेवटी दीक्षा देतात की नाही, हे आपण पहिल्या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. दुसरी स्मृती आहे तथा परधर्म हरणे. जो काही परधर्म प्राप्त झालेला आहे त्या व्यक्तीला, म्हणजेच केशवाचार्यांना जो काही परधर्म प्राप्त झाला त्याचं हरण होईल असं आचार्य म्हणतात. तर परधर्माचं हरण कसं काय होऊ शकते, आचार्य असे का म्हणतात की तुमच्या परधर्माचं हरण होईल, हे आपण दुसऱ्या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. तिसरी स्मृती आहे विद्वांस उद्ग्रहणिके बोरीकर भानू प्रकाशने. धर्मचर्चा होते एका विद्वांसासोबत, त्यावेळेस बोरीकर भानू याविषयी प्रकाश करतात, म्हणजे माहिती सांगतात आचार्य. त्याचबरोबर चौथी स्मृती आहे आचार्य कवीश्वर बासांना कथेमध्ये जे रसावतरण करायचे कवीश्वर बास त्याचा निषेध करतात. भागवत कथा जे सांगत होते कवीश्वर व्यास, त्या संदर्भामध्ये काही नेम सांगतात आचार्य कवीश्वर बासांना. पाचवी स्मृती आहे आजच्या ज्ञान सत्रातील तथा गीता व्याख्यानी हरिभट्टा आज्ञा देणे. हरिभट्टांना गीतेचं व्याख्यान करायला सांगितलं आचार्यांनी. सहावी स्मृती आहे कवीश्वरा सौकर्यत्व दर्शने प्रावरण विधी सांगणे. कवीश्वर बास दिसायला सुंदर होते, आणि मग त्या प्रसंगावर आचार्य त्यांना सांगतात की कपडे कसे प्रावरण केले पाहिजे, तुम्ही चांगले दिसतील असे कपडे नाही वापरले पाहिजे, तर कसे वापरायचे हे आचार्य कवीश्वर बासांना सांगतात. सातवी स्मृती याच्या ज्ञान सत्रातील आहे महादाई ओविया गायनी श्रवणी रूपेची सिद्धवाणी म्हणणे. महादाईसांची वाणी म्हणजे सिद्धवाणी होती असं आचार्य म्हणतात. असं काय म्हटलं होतं महादाईसांनी की आचार्य म्हणतात महादाईसांची वाणी म्हणजे सिद्धवाणी आहे, तेही आपण पाहणार आहोत. आणि शेवटची स्मृती आजच्या ज्ञान सत्रातील आहे विजनी काळ व्यतिरिके चर्चा करणी केशव पंडिता शिक्षापण. धर्मचर्चा करत होते केशव पंडित, तरी पण आचार्य त्यांना शिक्षापण करतात. कशामुळे शिक्षापण करतात बरं? धर्मवार्ता करत आहेत आणि तरी पण आचार्य शिक्षापण करतात. नेमकं कारण काय होतं त्यामागचं हे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रातील 8व्या स्मृतीमध्ये समजणार आहे. आजच्या ज्ञानसत्रातील सर्वच्या सर्व स्मृती अत्यंत महत्वपूर्ण आहेत, आणि म्हणून आजची पोथी शेवटपर्यंत ऐका, तरच तुम्हाला सर्व हे ज्ञान प्राप्त होईल. नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रातील सर्व स्मृती आवडणार आहेत, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, काळे कृष्ण भटांनी जे काव्य केलं त्यातील कोणती उपमा तुम्हाला आवडली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर बऱ्याच आपल्या दर्शकांना काळे कृष्ण भटांनी जी उपमा दिल्या त्या काव्यामध्ये बऱ्याच काही उपमा त्यांना आवडल्यात. वेगळ्या उपमा प्रत्येकाला जशा आवडल्या तशा प्रत्येक वासनिकांनी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेली आहे. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 117. तथा विज्ञापनी भटोबासी भिक्षा देणे. कवीश्वर बासांनी विनंती केली आचार्यांना की आमच्या पूर्वाश्रमीच्या गुरूंना दीक्षा द्या. ती आचार्यांनी मान्य केली. मग कवीश्वर बासी तया ते भटोबासा पासी आणले. कवीश्वर बासांनी केशवाचार्यांना आचार्यांपाशी आणलं. मागील अवघे सांगितले, मागील सर्व वृत्तांत सांगितला. तया करवी भटोबासा दंडवत घालविले. कवीश्वर बासांनी सांगितलं केशवाचार्यांना, चला आचार्यांपुढे आमच्या दंडवत घाला. मग कवीश्वर बासी भटोबासा ते प्रार्थिले. मग कवीश्वर बासांनी भटोबासांना प्रार्थना केली. भटो केशवाचार्य म्हणतात ती मी भिक्षा करणे तरी तयासी भिक्षा द्यावी. कवीश्वर बास आचार्यांना म्हणतात की आचार्य हो, केशवाचार्य म्हणत आहेत आम्हाला दीक्षा घ्यायची, तर त्यांना दीक्षा देऊन टाका. भटोबासी म्हणितले भटो नको गा.
कवीश्वर बासांना आचार्य म्हणतात, भटो नको गा, म्हणजे याला दीक्षा नका देऊ, तुम्ही मला असं काही सांगू नका दीक्षा देण्यासाठी, हा अनाधिकारी असे, हा अनधिकारी आहे. कवीश्वर बासी म्हणते, भटो मज कारणे. कवीश्वर बास म्हणतात, भटो माझ्यासाठी दीक्षा देऊन टाका, मी म्हणत आहे म्हणून माझी विनंती स्वीकार करा. आचार्य तर म्हणतात हा अनधिकारी आहे, तरी पण कवीश्वर बासांची विनंती होती म्हणून मग भटोबासी तया ते श्रवण केले, भिक्षादी धली. काही निरूपण केलं आचार्यांनी त्या केशवाचार्यांना आणि संन्यास दिला, कवीश्वर बास म्हटले म्हणून. नाहीतर आचार्यांची इच्छा नव्हती त्या केशवाचार्यांना दीक्षा देण्यासाठी. तर मग नेमकं शेवटी करतात काय केशवाचार्य, समोर पाहूया. स्मृती क्रमांक 118. तथा परधर्म हरणे, याच केशवाचार्यांचा परधर्म हरल्या जाईल असं आचार्य म्हणतात. कशामुळे म्हणतात, समोर येणारच आहे. मग भटोबासी केशवाचार्यासी काही नमस्करावे आदी झाले. मग भटोबासांनी केशवाचार्यांना काही प्रसाद नमस्कारण्यासाठी दिले. एकू दिसू तया ते महावाक्य घोकवीत होते. एके दिवशी आचार्य केशवाचार्यांना महावाक्य घोकवीत होते. तव तेही म्हणितले, भटो विचारुणी पाहता हे आमच्या सिकासूत्रा मिळत असे. मग ते केशवाचार्य म्हणतात आचार्यांना, भटो जर थोडा विचार केला तर आमचं जे पूर्वाश्रमीचं शास्त्र होतं ते शास्त्र आणि तुम्ही जे आम्हाला शास्त्र सांगत आहात हे शास्त्र, म्हणजे या दोन्हीमध्ये साम्य दिसत आहे आम्हाला. दोन्ही शास्त्र एकदम समान आहेत. आमच्या शिकासूत्राशी मिळत असे, म्हणजे आमच्या शास्त्रामध्ये जे सांगितलं त्याप्रमाणेच तुमचं शास्त्र आहे असं केशवाचार्य आचार्यांना म्हणतात. मग भटोबासी म्हणितले, मग आचार्य म्हणतात, जळो जळो तुझे शिखासूत्र. आचार्य म्हणतात, जळो जळो तुझे शिखासूत्र. तुझी शिखा म्हणजे शेंडी, सूत्र म्हणजे गळ्यातील जानवं, हे जळून जावं तुझं. अरे कुठे ब्रह्मविद्याशास्त्र आणि कुठे तुझी देवतेची विद्या, आणि कुठे समानता करतोस तू, साम्यता सांगतोस तू. तुला तरी काही समजते का? घाली पाणी आण तू, आता तू जाये. तुझं शास्त्र सगळं पाण्यात घाल, आम्हाला घेणं देणं नाही तू, परंतु आता इथं राहायचं नाही, निघून जा इथून. माझे आहे ते दे, माझं जे काही तुझ्याकडे आहे ते देऊन टाक. मग काही नमस्कारावे आधी दिले होते ते घेतले. आचार्यांनी त्यांना जे काही प्रसाद नमस्कारण्यासाठी दिले होते ते सर्व आचार्यांनी घेऊन घेतले स्वतःकडे. मग आज्ञा केली. मग आचार्य म्हणतात, आता तू निघून जा. गेले, केशवाचार्य निघाले. जाता केशवाचार्य म्हणितले, भटो हे तुम्ही घेतले, आता माझा हृदय असे ते काहीसेन घ्याल. मग केशवाचार्य म्हणतात जाताना, भटो माझ्याकडे जे काही प्रसाद होते ते तुम्ही घेतले, ते घेता आले म्हणून तुम्ही घेतले. आता माझा हृदय असे ते काहीसेन घ्याल. माझ्या हृदयामध्ये जे काही तुमचं निरूपण आहे, माझ्या हृदयातलं निरूपण तुम्ही कसं घेणार? माझ्या बुद्धीमध्ये जे निरूपण बसलं ते कसं घेणार? भटोबासी म्हणितले, ते माझे अभिमानीये घेईल. भटोबास म्हणतात, माझी जी अभिमानिनी आहे ती अभिमानिनी तुझ्या हृदयातील जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे ते घेऊन टाकेल. मग गेले, आणि मग केशवाचार्य गेले. मग तया तैसेची झाले. आचार्य म्हटल्याप्रमाणे त्यांच्या हृदयातील जे काही ब्रह्मविद्याशास्त्र होतं ते काळांतराने निघून गेलं. आचार्य जे म्हटले ते सत्य झालं असं स्मृतीस्थळकार आपल्याला सांगतात. स्मृती क्रमांक 119. विद्वांस उद्ग्रहणिके बोरीकर भानू प्रकाशने. विद्वांस एक आले होते, त्यांनी काही धर्मचर्चा केली. उद्ग्रहिणिका म्हणजे काय? चर्चा. तर जो कोणी विद्वान पंडित आला होता त्याने आचार्यांसोबत चर्चा केली. त्याच वेळी आचार्यांनी बोरीकर भानू प्रकाशने म्हणजे बोरीकर भानू भटांची तिथे ओळख करून दिलेली आहे त्या विद्वान पंडितासोबत. एक दिवशी भटोबास बैसले असती, तो एक विद्वांस आले, ते भटोबासाशी चर्चा करू लागले. एके दिवशी आचार्य असेच बसलेले होते आणि तेवढ्यामध्ये एक विद्वान पंडित तिथे आले. भटोबासांसोबत धर्मचर्चा करायला लागले. चर्चा करिता त्याने भटोबासा ते म्हणितले, हे ऐसे नव्हे की. चर्चा करत असताना ते विद्वान पंडित भटोबासांना म्हणतात, हे ऐसे नव्हे की, हे असं नाही, न घडे की, असं घडू शकत नाही. त्यावेळी कवीश्वर बासी तुक्या दुरी ऐसे आपले अंगवस्त्र सिवित होते. काही थोड्या अंतरावर कवीश्वर बास बसलेले होते, ते स्वतःचे कपडे शिवत होते. तयासी तयावरी लक्षाची नाही. त्या विद्वान पंडिताचं कवीश्वर बासांकडे लक्षच नव्हतं. तेथोनी कवीश्वर बासी म्हणितले, हे कैसे न घडे. तिथून कवीश्वर बास म्हणतात, कसं काय घडणार नाही बरं, तुम्ही असं कसं काय म्हणताय, असं कवीश्वर बास त्या विद्वान पंडिताला म्हणतात. यावरून काय लक्षात आलं आपल्याला? कवीश्वर बास जे म्हटले इथे, या प्रसंगावरून काय लक्षात आलं आपल्याला?
कवीश्वरबास जरी आपल्या कामामध्ये व्यस्त होते, कपडे शिवत होते, तरी पण ज्याला आवड असते त्याला सवड मिळत असते, ही उक्ती इथे खरी होताना दिसते आपल्याला. कवीश्वरबासांची आवड होती ब्रह्मविद्येमध्ये, शास्त्रार्थ चर्चेमध्ये आवड होती, धर्मचर्चेमध्ये आवड होती कवीश्वरबासांची, म्हणजेच बोरीकर भानुभटांची. आणि त्यामुळे कपडे जरी शिवत असतील, व्यस्त जरी असले कवीश्वरबास, तरी पण आवड असल्यामुळे त्यांचं लक्ष धर्मचर्चेकडे होतं. आणि म्हणून तर कवीश्वरबास लगेच म्हणतात, तुम्ही कसं काय म्हणत आहात की ही गोष्ट घडणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय, ते स्वतःचं कामही करत आहेत आणि लक्ष त्या धर्मचर्चेकडे आहे, शब्द न शब्द ऐकत आहेत व्यवस्थित ध्यान देऊन. तर याला म्हणतात आवड असेल तर सवड मिळत असते. आणि मग आपण वासनिक मंडळी काय करतो, अहो आज हेच काम होतं, अहो आज तेच काम होतं, होत नाही बाबा, प्रपंचिक माणसाचं असंच असते बाबा, तसंच असते बाबा, आम्हाला आता वेळ भेटत नाही, आम्ही कामात लागलो, आम्ही असं झालं, आम्ही तसं झालं. म्हणजे नको नको ते कारण सांगतात की आम्हाला पोथी ऐकणं होत नाही, स्मरण करणं होत नाही, आणि मग म्हणतात की आम्ही फारच व्यस्त आहोत. मग आता तुम्ही इथे बघा, कवीश्वरबास व्यस्त आहेत की नाहीत? आहेत. कपडे शिवत आहेत स्वतःचे. कपडे शिवता शिवता जर इकडे तिकडे ध्यान गेलं, लक्ष गेलं, तर हातामध्ये सुई खुपसू शकते, टोचू शकते, रक्त निघू शकते, बरोबर की नाही? तरी पण आवड आहे त्यांची धर्मशास्त्रामध्ये, ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये, म्हणून स्वतःचं कामही व्यवस्थित कुशलतेने करत आहेत, धर्मचर्चाही ऐकत आहेत. याला म्हणतात आवड असेल तर सवड मिळत असते. चाह है तो राह है, जे हिंदीची म्हण आहे ते पण इथे सत्य होताना दिसते. तर असं नका म्हणू की आम्ही फार व्यस्त आहोत, तर असं म्हणत जा की मी व्यस्त जरी असलो तरी वेळेचं व्यवस्थित नियोजन लावून मी देवधर्म नक्कीच करणार, असा मनाशी निश्चय करा, तरच तुमच्याच्याने देवधर्म होईल. नाहीतर घरामध्ये टीव्ही आहेच, 4 घंटे 5 घंटे कसे गेले तुम्हाला समजणार नाहीत. 2-2, 3-3 तासाचा तर पिक्चर आपण एका बैठकीला बघून टाकतो. आहेत की नाही आपले वासनिक असे बरेच काही. तर असं करू नका. जीवनाचा हा अनमोल असा वेळ टीव्ही पुढे बसून कशाला वाया घालवता. आणि म्हणून आपण आपल्या वेळेचं नियोजन केलं पाहिजे, आपला वेळ जास्तीत जास्त देवाधर्मामध्ये घातला पाहिजे. हे आपण इथे कवीश्वरबासापासून शिकलं पाहिजे. कपडे शिवत आहेत परंतु धर्मचर्चा ऐकत आहेत, आणि नुसतीच धर्मचर्चा ऐकत नाहीत तर ते विचारतात की असं कसं काय म्हणताय तुम्ही, लगेच त्या चर्चेमध्ये सहभागही घेतला. विद्वांस ऐसे पाहुणे म्हणितले माया तू, तुम्ही काय जाणा, ते विद्वान पंडित म्हणतात कवीश्वरबासांकडे पाहून. का हो, तुम्हाला काय माहिती यामध्ये काय आहे आणि काय नाही? तो भटोबासी म्हणते हा कैसा नेणे. भटोबास म्हणतात त्या विद्वान पंडिताला, हा कैसा नेणे म्हणजे याला माहिती नाही, असं कसं काय म्हणताय तुम्ही यांना ओळखत नाही का? हा बोरीकर भानू नव्हे, हा बोरीकर भानू नाहीये का? ओळखलं नाही का तुम्ही यांना? असं आचार्य इथे त्या विद्वान पंडितांना म्हणतात. यासी बोला, यांच्याशी चर्चा करा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कवीश्वरबास काय चीज आहेत ते. मग तो कवीश्वरबासाशी चर्चा करू लागला. मग तो विद्वान पंडिताला कवीश्वरबासांकडे लागला धर्मचर्चा करायला. तो कवीश्वरबासी निरोत्तर करुणी अडिला. मग कवीश्वरबासांनी मोजक्या वेळेमध्ये 1-2 प्रश्न असे टाकले की निरुत्तर होऊन गेले ते विद्वान पंडित. अडिला म्हणजे त्याला आता बोलायला तोंडच राहिलं नाही. मग तया आश्चर्य झाले. मग तो विद्वान पंडित आश्चर्यचकित झाला की कवीश्वरबास किती विद्वान आहेत, नागदेवाचार्यांकडे किती विद्वान शिष्य परिवार आहेत, आणि ते पण किती एकदम सादगीने जीवन जगत आहेत. एवढा विद्वान पंडित माणूस स्वतःचे कपडे स्वतः शिवत आहे. हे सर्व पाहून तो विद्वान पंडित आश्चर्यचकित झाला. किती साधी राहणी आणि किती उच्च विचारसरणी आहे आणि किती हे विद्वान आहेत हे पाहूनच तो आश्चर्यचकित होऊन गेलेला आहे. स्मृती क्रमांक 120. अन्यत्र कथा रसावतरण निषेधी कवीश्वर भागवत व्याख्या सन्निधी नेमू करणे. अन्यत्र ठिकाणी कथा सांगत असताना एवढा जबरदस्त रस अवतरला तिथे, त्याचा निषेध आचार्यांनी केला आणि काही नेम सांगितले, त्या नेमानुसार तुम्ही राहा, असं आचार्य कवीश्वरबासांना म्हणतात. एक दिवशी गंगेकडे समीपची कवीश्वरबास बैसले होते. एके दिवशी गंगेजवळच कवीश्वरबास बसलेले होते. काही वाचित होते, काही वाचत होते. कवनाप्रती ते नेनिजे, कोणाला वाचून काय सांगत होते ते काही माहिती नाही. परिसंस्कृत व्याख्या करीत होते, परंतु संस्कृतची व्याख्या करत होते कवीश्वरबास. तो तेथे एक लोक वेधला, एक लोक येऊन बसायला लागला ऐकून. थोर रसू अवतरला. सांगण्यामध्ये एवढे तल्लीन होऊन गेले कवीश्वरबास आणि एवढा रस तिथे भरला लोकांना की एकामागून एक लोक येऊन बसायला लागले तिथे. अवघे नगर आकर्षिले, पूर्ण नगर आकर्षून घेतलं.
तो कोणी एकी येऊन भटोबासा पासी सांगितले. कोणीतरी येऊन कवीश्वरबासांचं हे सर्व पराक्रम जे आहे तो आचार्यांना येऊन सांगितलेला आहे. भटोबासी म्हणितले हे काय झाले या भटासी. आचार्य म्हणतात हे काय झालं या कवीश्वरबासाला. जागा बोलावा, जा त्यांना बोलावून घेऊन या असं आचार्य म्हणतात. म्हणून बोलावू पाठविले, म्हणून कोणाला तरी बोलवायला पाठवलं. मग तेही ते आकर्षिले आले. मग त्यांनी ते सांगणं बंद केलं. जो रस अवतरला होता तो आकर्षून घेतला आणि मग कवीश्वरबास तिथे आचार्यांपाशी परत आले. रस अवतरला, आकर्षून घेतला, हे नेमकं काय असं काही जणांच्या लक्षात आलं नसेल तर तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. जर एखादा खूप अर्थवंत व्यक्ती आहे किंवा एखादं गाव आहे, त्या गावामध्ये ईश्वरपरायण भक्त खूप आहेत, ज्यांना ईश्वरामध्ये आवडी आहे, असे खूप आहेत. मग एखादा साधू गेला त्या गावामध्ये, एका ठिकाणी बसून काही ईश्वराच्या लीळा सांगायला लागलेला आहे. मग एकाने ऐकलं, दुसऱ्याने ऐकलं, तिसऱ्याने ऐकलं, 4 लोक जमा झाले, 5 झाले, 6 झाले, 10 झाले, असे सर्वच लोक आले आणि तो सांगणारा जो व्यक्ती आहे तो एवढं एकदम छान प्रकारे ईश्वराच्या लीळांचं निरूपण करत आहे. सर्वांना त्यामध्ये आवडी भरली, त्या लीळेमध्ये एवढा रस भरला की प्रत्येकाला त्या लीळा ऐकाव्याशा वाटत आहेत. तिथून एक क्षणही दूर जावंसं वाटत नाही. आवडी संचरली, एवढ्या सुंदर लीळा तो व्यक्ती सांगत आहे. तर याला म्हणतात आवडीरूपी रस तिथे प्रगटला आणि त्या रसाच्या ठिकाणी सर्व आकर्षल्या गेले, सर्व गाव येऊन बसलं. तर इथे स्मृतीस्थळकारांना तेच सांगायचं की एक असा रस अवतरला तिथे की सर्वजण आकर्षित झाले. आणि मग आचार्यांची आज्ञा आली, कवीश्वरबासांनी निरूपण थांबवलं, तो रस तिथे संपला. जो काही आवडीरूपी रस संचरला होता, सर्वजण बसले होते. निरूपण थांबल्यामुळे ते सर्वजण निघून गेले. मग भटोबासी म्हणितले भटो तुझं जरी ऐसे व्यसन तरी मज पुढा श्री भागवत गीता म्हणा. मग आचार्य म्हणतात तुला जर असं व्यसन आहे निरूपण करण्याचं तर मग माझ्यासमोर तू भागवत सांग बरं मला, गीता सांग मला, असं आचार्य म्हणतात. कवीश्वरी मानले. कवीश्वर म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. मग तैला गुणी कवीश्वरबासी भटोबासा पुढा श्री भागवत रसवृत्ती वाखाणू आदरिले. मग तेव्हापासून कवीश्वरबास भटोबासांसमोर भागवत रस वृत्ती जे आहे ते वाखाणायला लागले. तुम्ही विचार करा, भटोबासांसारखे आचार्य कवीश्वरबासांना म्हणतात की आम्हाला तुमच्या मुखातून भागवत ऐकायचं आहे, तर ते कवीश्वरबास किती सुंदर निरूपण करत असतील हे आपल्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. आपण ते कल्पनाही करू शकणार नाही. किती सुंदर वाखाणन करत असतील, सर्वांच्या हृदयाला पाजर फुटत असेल त्यांचं निरूपण ऐकून. असे ते कवीश्वरबास होते. त्याने भटोबासांच्या अंतःकरण द्रवे, बघा लगेच पुढे वाक्य आलं की ते भागवत ऐकल्यानंतर नागदेवाचार्यांचं हृदय द्रवे म्हणजे पाजर फुटायचा, म्हणजेच आचार्यांच्या हृदयाला पाजर फुटायचा. ते सर्व भागवत ऐकून एवढं सुंदर निरूपण कवीश्वरबास करत होते. इथे नागदेवाचार्य असे नाही म्हटले अरे हा माझा शिष्य आहे, याच्याकडून मी काय ऐकू, काही गरज नाही ऐकण्याची, मी याला सांगणार, हा कोण मला सांगणार. अशी विचारसरणी कोणाची असते? जे नॅरो माइंडेड आहेत, अल्पबुद्धी, संकुचित बुद्धीचे, ते लोक असे म्हणतात. जे ब्रॉड माइंडेड आहेत ते काय म्हणतात की मला याच्याकडून निरूपण ऐकायचं. आचार्य हे गुरु होते कवीश्वरबासांचे, तरी पण आचार्य म्हणतात की तू मला भागवत सांग, मी ऐकण्यासाठी तयार आहे. याला म्हणतात ब्रॉड माइंडेड माणूस. म्हणून तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्री नागदेवाचार्यांना आचार्य केलं की हेच आचार्य व्यवस्थित धर्माची धुरा व्यवस्थित सांभाळू शकतील, अशी शाश्वती स्वामींना होती. मग कवीश्वरबास दररोज सांगायचे भागवत आणि भटोबास एकदम तल्लीन होऊन ते श्रवण करायचे. आणि अवघे चंद्रमय होई, पूर्ण हृदय चंद्रमय व्हायचं, एकदम शीतल असं वाटायचं आचार्यांना पण. जे आचार्य हिवाळ्यामध्ये अंगाला चंदन लावायचे, एवढी उष्णता होती आचार्यांच्या शरीरामध्ये, त्या आचार्यांचं मन जे आहे, शरीर जे आहे ते एकदम शांत होऊन जायचं श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा ऐकल्यानंतर. एवढं सुंदर निरूपण कवीश्वरबास करायचे. स्मृती क्रमांक 121. तथा गीता व्याख्यानी हरिभटा आज्ञा देणे. गीता व्याख्यान करत असताना हरिभटांना आज्ञा दिली आचार्यांनी. कवीश्वरबासा श्री भागवत वाखाणू सरले. मग भटोबासा ते म्हणले भटो आता गीता व्याख्यान म्हणू. कवीश्वरबास भागवत सांगत होते. भागवत सांगून 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 एका दिवशी भागवत संपलं, भागवतची समाप्ती झाली. आणि मग अशी श्रीमद भागवताची समाप्ती झाल्यानंतर भटोबासांना कवीश्वरबास म्हणतात की आचार्य हो, आता मी गीता सांगू का? तुम्ही मला आज्ञा केली की भागवत आणि गीता मला सांगा. भागवत संपलं, आता मी गीता सांगतो तुम्हाला. तो भटोबास म्हणितले भटो तू आता नको म्हणू. आचार्य म्हणतात कवीश्वरबासांना तुम्ही खूप छान भागवत सांगितलं आम्हाला, आता गीता तुम्ही सांगू नका. तू म्हणतासी आणि माझे अंतःकरण अवघे चंद्रमय होत आहे. तू निरूपण करतो त्यावेळेस माझं सर्व अंतःकरण चंद्रमय होऊन जाते, एकदम शीतल होऊन जाते चंद्रासारखं.
शांत होऊन जाते. तो कवीश्वरबासी म्हणते तर या हरिकरवीक म्हणू. कवीश्वरबास म्हणतात मग या हरिभटांना सांगू का म्हणायला. भटबासी मानले. भटबास म्हणतात काय हरकत नाही, हरिभटांना सांगा निरूपण करण्यासाठी गीतेचं. मग कवीश्वरबासी वांकले हरिभटा ते म्हणतील हरी आता गीता तू वाखाणी. मग आचार्य म्हणतात कवीश्वरबासांना हरिभटा आता तू गीतेचं निरूपण कर. बघा कवीश्वरबास विद्वान पंडित होते, त्यांचं तर निरूपण ऐकलं आचार्यांनी. आता हरिभटांचं पण निरूपण ऐकायला तयार आहेत आचार्य. तर या गुरुला सद्गुरू म्हणतात. नागदेवाचार्य हे खरे सद्गुरू होते. गुरु आणि सद्गुरू मध्ये काय फरक असतो बरं? ह्या अगोदर पण मी फरक सांगितलेलाच आहे, परंतु बरेच काही नवीन दर्शक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो. आचार्य इथे आपल्याला सद्गुरू दिसतात. सद्गुरूप्रमाणे त्यांचं वागणं आहे. शिष्यांसोबत वागणं पण कसं आहे, सद्गुरू सारखं आहे. मग आता गुरु म्हणजे काय आणि सद्गुरू म्हणजे काय? गुरु आपण असं म्हणू शकतो की असा व्यक्ती जो आहे, जो शिष्य परिवाराला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगतो आणि त्या शिष्य परिवाराला स्वतः जवळच ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या शिष्याने मोठं व्हावं, ईश्वरीय कार्य आणखी जोमाने चालवावं, असा त्याच्यामध्ये काही हेतू नसतो त्या गुरुच्या मनामध्ये. त्या गुरुला असं वाटते माझ्या शिष्याने चार गोष्टी ज्ञानाच्या ऐकाव्यात, माझ्या कानाखालीच राहावं आणि फक्त माझ्या मागे पुढं राहावं. याने जर काही मोठं करायला गेलं तर या गुरुला दुःख होते, त्रास होते. असे काही गुरु असतात. परंतु सद्गुरू कोणाला म्हणतात? सद्गुरू म्हणजे बापासारखा असतो. एखादा बाप आहे, तो कलेक्टर ऑफिसमध्ये पिऊन आहे, चपराशी आहे, तर त्या चपराशाला असं कधीतरी वाटेल का की माझाही मुलगा चपराशी म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लागावा? नाही वाटणार. त्या चपराशी पित्याला असं वाटेल की माझा मुलगा पण जिल्हाधिकारी झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, असं वाटेल की नाही? म्हणजे बाप जसा म्हणतो की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे, तसा सद्गुरू म्हणत असतो माझा शिष्या माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त ईश्वरीय कार्य जोमाने केलं पाहिजे माझ्या शिष्याने, माझा महानुभाव पंथ अजून जोमाने वाढवला पाहिजे माझ्या शिष्याने, चांगले सत्संग घ्यावेत, निरूपण करावं. मी जर 4 जीव धर्माला लावले तर माझ्या शिष्याने 100 जीव धर्माला लावावे, असा सद्गुरू विचार करत असतो. शिष्याकडूनही शिकायला तयार असतो सद्गुरू. जसं आता इथे कवीश्वरबास श्रीमद भागवत सांगतात आचार्यांना. आचार्यांना काय वाटते का, अरे हा तर माझा लहानपणा झाला, मी याचं काय ऐकू, असं आचार्यांना वाटलं का? नाही. ज्याप्रमाणे बाप आपल्या लेकराचं कौतुक पाहते, त्याप्रमाणे कवीश्वरबासांचं कौतुक केलेलं आहे, कौतुक पाहिलेलं आहे श्री नागदेवाचार्यांनी. आचार्य म्हणतात खरंच कवीश्वरा तू काय छान निरूपण केलं. कौतुक करतात आचार्य कवीश्वरबासांचं, म्हणजे स्वतःच्या शिष्याचं गुरु कौतुक करतो की किती सुंदर निरूपण केलं तू. तर याला सद्गुरू म्हणतात. जसा बाप आपल्या लेकराचं कौतुक करतो की खरंच किती छान याने मार्क आणलेले आहेत, किती छान याने मेहनत घेतली आणि जिल्हाधिकारी पदावर हा विराजमान झालेला आहे, तो चपराशी असलेला बाप किती सुखी होईल, किती आनंदी होईल, त्याचा आनंद गगनामध्ये मावणार नाही. बरोबर की नाही? तर तसा सद्गुरू असतो. माझा शिष्य खूप चांगलं काम करत आहे हे पाहिल्यानंतर गुरुला आनंद होतो. तर हा फरक आहे सद्गुरूमध्ये आणि गुरुमध्ये. गुरु हे फक्त आपल्या अवतीभोवती सर्वांना गुरुमळ ठेवत असतात. सर्वच असतात असं म्हणत नाही मी, एक ढोबळ अर्थाने अर्थ सांगितलेला आहे मी, बरं का. पण कुठे ना कुठे ही सत्यता आहेच बरं का. हे बोललो म्हणजे असत्य आहे, खोटं आहे असं नाही, हे खरंच आहे मी जे बोललो ते. तर सद्गुरू हा आपल्या पित्याप्रमाणे असतो. पिता ज्याप्रमाणे म्हणतो माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझ्याही पेक्षा मोठा झाला पाहिजे, त्याप्रमाणे गुरु म्हणतो ईश्वरी कार्यामध्ये माझा शिष्य माझ्याही पेक्षा पुढे गेला पाहिजे, ईश्वरी कार्य जोमाने वाढवलं पाहिजे. गुरुचं तसं नाही. गुरु म्हणतो बस माझ्या पुढे जरी माझा शिष्य फिरला तर आनंद आहे, माझा शिष्य मला सोडून जाऊ नये, माझ्या पुढेच फिरत राहावं, माझी सेवा करावी, जास्त डोकं चालवू नये माझ्या शिष्याने, असे काही म्हणणारे असतात. तर असो, तुम्हाला फरक समजलाच असेल. तर असो, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. तर हे जे हरिभट्ट आहेत ते तयार झाले निरूपण करण्यासाठी गीतेचं. तेही विद्वांस होते, ते पण विद्वान होते. त्यांचा शब्द नावे कुठसू रसवृत्ती तोकडी, त्यांचा शब्द थोडा वेगळ्या प्रकारचा होता आणि रसवृत्ती पण तोकडी होती. म्हणजेच कवीश्वरबासांचं जसं निरूपण होतं, जसे शब्द होते तसे शब्द यांचे नव्हते. रसवृत्ती पण तोकडी होती, म्हणजे कमी होती, रस कमी भरायला लागला आचार्यांना. ऐकावे तैसे गुरुकुळ न वैसे. कवीश्वरबासांचं भागवत ऐकण्यासाठी जसं ते गुरुकुळ सर्व बसायचं, तुम्ही विचार करा, जर मार्गाच्या अधिकरणच ऐकायला बसत असतील पोथी
तर सर्व मार्गमंडळी तर बसणारच ना. तसं नागदेवाचार्य ऐकायला बसले भागवत की सर्व गुरुकुळ बसायचं भागवत ऐकण्यासाठी कवीश्वरवासांचं. पण ज्यावेळेस हे गीता निरूपण करायला लागले हरिभट्ट त्यावेळेस मार्गमंडळी तेवढी आवडीपूर्वक ऐकत नव्हती. कमी लोक बसायचे ऐकण्यासाठी असं स्मृतीस्थळकार सांगतात. स्मृती क्रमांक 122 कवीश्वरा सौकर्यत्व दर्शने प्रावरण विधी सांगणे. कवीश्वर व्यास दिसायला खूप सुंदर दिसायचे आणि म्हणून कपडे कसे प्रावरण करावेत हे आचार्य त्यांना निरूपण करतात. कवीश्वर बास रूपे सुंदर होते संग्रहे सीवणी अंतू घालुनी परावरण पांगुरती तव साविया बरवे दिसती. कवीश्वर बास दिसायला सुंदर होते आणि सर्रासप्रमाणे ज्याप्रमाणे लोक कपडे घालतात त्याचप्रमाणे कवीश्वर बास पण कपडे घालायचे. कपडे शिवल्यानंतर जी शिलाई दिसते ते शिलाई आतमधून असते. सर्वजण अशीच कपडे घालतात आता पण. तर जन माणसासारखेच हे पण कपडे घालायचे शिलाई आतमधून ठेवायचे आणि त्यामुळे ते अजूनच सुंदर दिसायचे. ते देखून एकुदिशी भटोबास म्हणितले भटो तू वस्त्र दसिया चाची वाई पांघुरई सोकरत्वे दिसतोसी. मग कवीश्वर बास शिवणी बाहेर घालून थिगळाची वस्त्रे पांघरती अंतरी थोर मानले सुख झाले अंक. आचार्य म्हणतात तू शिलाई मधून घालून कपडे घातले की चांगला दिसतोस. तर जे शिलाई आहे ते बाहेरून ठेव आणि असे कपडे घालत जा असं आचार्य कवीश्वरबासांना म्हणतात. मग कवीश्वरबास काय करायला लागले मुद्दामून ज्या कपड्याला ठिगळ लागलेला आहे ते कपडे घालायचे शिलाई बाहेरून करायचे आणि मग असं थोडे खराब दिसायला लागले कवीश्वरबास. मग आचार्य थोर मानले म्हणजे आचार्यांना खूप सुख झालं की कवीश्वरबासांनी माझं म्हटलेलं ऐकलं. स्मृती क्रमांक 123 महादाई ओविया गायनी श्रवणी रूपेची सिद्धवाणी म्हणणे. महादाईचा ओवी गायन करतात आणि ओवी श्रवण केल्यानंतर आचार्य म्हणतात की रूपेची वाणी म्हणजे सिद्धवाणी आहे. असं काय गायन केलं? अशा कोणत्या ओव्या म्हटलेल्या आहेत महादाईसांनी की आचार्य म्हणतात की रूपेची वाणी सिद्धवाणी आहे? समोर पाहूया नेमकं कोणत्या ओव्या होत्या ते. एको दिवशी महादायसी कायस्या प्रकरणावरून ओविया गायलिया. एके दिवशी महादायसांनी कोण्या तरी एका प्रसंगावरून काही ओव्यांचं गायन केलेलं आहे. ते नेणी जे काय प्रकरण होतं काय प्रसंग होता ते काही माहिती नाही असं स्मृतीस्थळकार म्हणतात. महादायसी म्हणितले महादायसा ओवी म्हणतात नागदेवाच्या खांदावरी करू राजा चक्रधरू विजय करी. श्री नागदेवाचार्यांच्या खांद्यावर श्री चक्रधर रायांनी हात टाकलेला आहे आणि बीजे करी म्हणजे चालत आहेत. सोनेसळा सेला त्यांचा जो शेला आहे जे उपर्ण आहे ते सोनेसळा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं उपर्ण कसं आहे? सोनेसळा म्हणजे उपरण्यामध्ये सोन्याच्या तारा वापरलेल्या आहेत नक्षीकाम करण्यासाठी. पूर्वीच्या काळामध्ये कपडे विणण्यासाठी सोनं वापरायचे. एवढा आपला भारत देश श्रीमंत होता. आता आपण बघतो सोनेरी लेस वापरतात सोनेरी धागे वापरतात कृत्रिम सोनेरी धागे प्लास्टिक पासून तयार केलेले आणि त्याने वस्त्र विणतात आता आपण पाहतो. परंतु जुन्या काळामध्ये काही प्लास्टिक वगैरे नव्हतं. सोनेरी प्लास्टिक तयार करणे किंवा त्याच्यापासून ते कपडे विणणे असं काही नव्हतं. तर लोक सरळ सोनच वापरायचे कपड्यामध्ये. हे 800 वर्षापूर्वीची गोष्ट जी स्मृतीस्थळामध्ये आलेली आहे ते 800 वर्षापूर्वीची आहे. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 800 वर्षापूर्वी होऊन गेले आणि स्मृतीस्थळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वर्णन चालू आहे. महादाईसा वर्णन करत आहेत. तर त्या काळामध्ये कपड्यामध्ये सोन्याच्या तारा वापरायचे मस्तपैकी वेल जडीबुटीचं काम करण्यासाठी. म्हणून महादाईसा म्हणतात की सोनेसळा शेला आहे. नेसला मालगंठी मालगंठी प्रमाणे नेसलेला बहिर्वास आहे. माहया आला भेटी प्रभूच्या आणि माहीमभट्ट भेटायला आले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या. याबरोबरच दुसऱ्याही काही ओव्या गायन केल्या असतील परंतु त्या ओव्या आलेल्या नाहीत. 2 ओव्या आलेल्या आहेत फक्त. तो भटोबासी ऐकले हे भटोबासांनी ऐकलं आणि म्हणितले नाथाची नाथवाणी. आणि आचार्य म्हणतात नाथ लोकांची वाणी ते नाथवाणी आणि रुपेची सिद्धवाणी. रुपेची वाणी म्हणजे रुपेचं जे बोलणं आहे ते बोलणं म्हणजे सिद्धांची वाणी असल्यासारखं आहे. ऐसे भटोबासी प्रशंसिले अशी प्रशंसा महादाईसांची भटोबासांनी केलेली आहे. स्मृती क्रमांक 124 विजनी काळ व्यतिरिक्त चर्चा करणे केशव पंडिता शिक्षा. आपण विजनाला गेल्यानंतर काळ व्यतिरिक्त चर्चा करत बसले होते केशव पंडित आणि त्यावर आचार्यांनी शिक्षापन केलं. केशवबास आणि पंडितबास विद्वान पंडित दोघही धर्मचर्चा करत आहेत परंतु आचार्य येऊन त्यांना कोपतात शिक्षापन करतात. कशामुळे बरं? धर्मचर्चा करत आहेत म्हटल्यानंतर आचार्यांनी त्यांची स्तुती करायला पाहिजे होती की तुम्ही चांगली धर्मचर्चा करत आहात. पण आचार्य येऊन त्यांना शिक्षापन करतात. या मागचं कारण काय होतं समोर पाहूया. एकू दिसू केशव पंडित मुख्य विजनी बैसले असती तेथ कोण कैसे अनुष्ठानी बैसले आहे म्हणून भटोबास विजनी पडिताळीता आले. एके दिवशी केशवबास पंडितबास विजनाला बसलेले होते.
तिथे काही त्यांचं अनुष्ठान चालू होतं, ईश्वराचं स्मरण चालू असेल, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं ध्यान करत असतील कदाचित ते, किंवा काही अध्ययन करत असतील दुसरं. तर असंच मग सर्व लोक विजनाला गेलेले आहेत म्हटल्यानंतर भटोबास विजन पडताळण्यासाठी आलेले आहेत. म्हणजेच कोण कसं विजन करत आहेत, कोणी काही गप्पा मारत आहेत, कोणी काही झोपलेले आहेत का, हे पाहण्यासाठी, सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी भटोबास निघालेले आहेत. तव पंडित केशवबास बिजणी बैसोनी सकाळीची घेदे म्हणोनी थोरे जिज्ञासा करीत होते. तिथे आल्यानंतर भटोबास पाहतात तर काय, केशवबास पंडितबास खूप धर्मचर्चा करत होते. विजनाला बसून घेदे चालू होतं, सकाळी जे काही धर्मवार्ता झाली त्यावर त्यांची धर्मचर्चा चालू होती. भटोबासा ते आलियाही न देखती, भटोबास आलेले आहेत हेही त्यांचं लक्ष नव्हतं. भटोबास आले, येऊन उभे राहिले, हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. एवढं त्या धर्मचर्चेमध्ये रममाण होऊन गेलेले आहेत केशवबास आणि पंडितबास. ऐसे रसी पडिले असती, त्या धर्मचर्चेमध्येच ते रत झालेले आहेत, त्या रसामध्येच ओतप्रोत झालेले आहेत, त्या रसामध्येच पडलेले आहेत. ते देखोनी भटोबासा न म्हणेची, हे पाहून भटोबासांना काय ते आवडलं नाही. भटोबासी म्हणते, हांगा तुम्ही सर्व काळ एकमेका कैसे वादू विवादूची करिता. आचार्य म्हणतात दोघांना पण, केशवबासांना पंडितबासांना, की हे काय तुम्ही सकळ काळ म्हणजे सर्व काळी वादविवादच करत बसता. हांगा सर्व काळ जरी चर्चाची करावी तरी देवा ते केधवास मराल. मग आचार्य म्हणतात जर सर्व काळ तुम्हाला धर्मचर्चाच करायची आहे, वादविवादच करायचे आहेत, तर मग ईश्वराचं स्मरण कधी करणार तुम्ही. ऐसे शिक्षापण केले, असं शिक्षापण आचार्य करतात दोघांना पण. मग निरूपण केले, मग आचार्याने तिथे त्यांना निरूपण केलं. आणि जे काळीचे ते काळी ऐसे अनुष्ठान सांगितले अंक. आणि मग ज्या काळीचं त्या काळामध्ये अनुष्ठान केलं पाहिजे आपण, असं आचार्य निरूपण करतात या दोघांना पण. आणि हे निरूपण सर्व ते दोघ जण ऐकतात. तर अशा प्रकारे आपण 8 स्मृती आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहिलेल्या आहेत. 8ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, महानुभाव पंथाचे आद्याचार्य श्री नागदेवाचार्य हे एवढं मोठं व्यक्तिमत्व, तरी पण शिष्यांकडून भागवत ऐकत आहेत, शिष्यांचं निरूपण ऐकत आहेत. ह्यावरून आपल्याला काय लक्षात येते, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आहे, गुरु आणि सद्गुरु यामध्ये काय फरक आहे. तर आजच्या ज्ञानसत्रातील हे 2 प्रश्न आहेत. दोन्ही प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता पाहूयात आपण मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, काळे कृष्ण भटांनी जे काव्य तयार केलं त्या काव्यामध्ये कोणती उपमा तुम्हाला आवडली. बऱ्याच वासनिकांनी त्यांना ज्या ज्या उपमा आवडल्या त्या उपमा कमेंट केलेल्या आहेत. वेगळ्या वेगळ्या उपमा आहेत, वेगळ्या वेगळ्या वासनिकांना वेगळ्या वेगळ्या उपमा आवडलेल्या आहेत. मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह, ज्यामध्ये भिक्षापात्री शीत भोजने मेरू भोजना अनुवादू हे स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. भटनाम श्रवणे ब्राह्मणा अज्ञान निवृत्ती करणे हे स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. पायवनी निराकरणी वासनिक प्रत्योत्तर स्वीकारू विशिष्ट नमस्कारी आपणे अधिश करणे अन्य प्रश्ने स्वनिष्ठी भक्तानुवादू आकाई नमस्कार तिरस्कारी पंडित प्रश्ने वाक्य विरोध स्वीकारू कटक देमाईसे भेटी विधानी केशवबास वंकी इष्टी योजने, असे भरपूर काही नवीन स्मृती आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड